उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबविण्यात येते। या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्रियतेने काम सुरू आहे। अभियानाच्या माध्यमातून तब्बल 3000 अधिकारी व कर्मचारी मागील 10 वर्षांपासून कंत्राटी स्वरूपाने काम करीत आहेत। सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 वर्षांपासूनच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी मागणी करण्यात आलेली होती, परंतु मागणी मान्य न केल्यामुळे दिनांक 10 ते 12 जुलै 2024 दरम्यान आझाद मैदान मुंबई येथे अधिवेशन कालावधीत आंदोलन करण्यात आले। झालेल्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र तब्बल 2.5 महिना होऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सर्व महिला कार्यरत केडर, कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिनांक 25 सप्टेंबर 2024 पासून गाव स्तरापासून ते राज्य स्तरावर पुन्हा आंदोलन सुरू करत असल्याचा इशारा दिला आहे। त्यासाठी सर्व पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने दिली आहेत। महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणारे उमेद अभियान हे महिला स्वयंसहायता समूह, बचत गट स्थापन करण्यापासून महिलांना व्यवसायात उभे करण्यापर्यंत गावोगावी काम करत आहेत। महिलांच्या विविध स्तरावर संस्था स्थापन करून त्या संस्था बळकट करताना महिलांची आर्थिक उन्नती साधून दारिद्र्य निर्मूलनाचे काम मोठ्या प्रमाणात करीत आहे। सद्यस्थितीमध्ये राज्यात सुमारे 84 लाख कुटुंब या अभियानामध्ये समाविष्ट आहेत। महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 90% महिलांचा सहभाग अभियानामध्ये झालेला आहे। त्यामुळे अभियानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये विकसित भारत करण्याची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी उमेद अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग होणे आवश्यक आहे। यामुळे अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेले काम हे शाश्वत आणि चिरकाल सुरू राहील। त्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याची मागणी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे। नमस्कार, माझं नाव सरस्वती रामनाथ कुरदर, मी उमेद केडर संघटनेची जिल्हा अध्यक्ष आहे। आमच्या मागण्यांबाबत आज आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे। तर आमचं मागच्या जुलै महिन्यामध्ये 10 ते 12 जुलै दरम्यान मुंबईला अधिवेशन काळामध्ये 3 दिवस आंदोलन झालं। तर त्या दरम्यान आम्हाला शासनाने मागण्या मान्य करण्याबाबतचं एक आश्वासन दिलं, तेव्हा आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलं। पण आजपर्यंत अजूनही आम्हाला त्यांनी कुठल्याही प्रकारे आमच्या मागण्यांचा विचार केलेला नाही। त्यामुळे आज आम्हाला ह्या उपोषणाच्या याच्यात उतरावं लागलं आणि आम्ही 25 तारखेपासून गाव स्तरापासून ते राज्य स्तरावरती मेळावे घेण्याचे ठरवलेले आहे आणि आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही काम बंदला आंदोलन पुकारत आहोत। तर आज इथे पूर्ण नाशिक जिल्ह्यातून 15 तालुक्यांमधून महिला आलेल्या आहे। आमची एकच मागणी आहे की आमचा जो विभाग आहे तो कंत्राटी नसून स्वतंत्र विभाग असावा, जेणेकरून आमच्या ज्या 84 लाख कुटुंबांपर्यंत आमचं अभियान जे काम करत आहे तर त्यांच्यापर्यंत त्यांनाही न्याय मिळावा आणि जे कर्मचारी काम करत आहे त्यांनाही कुठेतरी न्याय मिळावा आणि केडरलाही न्याय मिळावा, अशी आमच्या सर्व केडर संघटनेच्या वतीने मी मागण्यांबाबत सांगत आहे। धन्यवाद। आज आमच्या पूर्ण तालुक्यातून इथे 2000 महिला आलेल्या आहे, जिल्ह्यातून 2000 महिला आलेल्या आहे। प्रत्येक तालुक्यामधून 100 ते 150 केडर इथे आलेले आहे। या प्रमुख मागणीच्या अनुषंगाने संघटनेच्या वतीने गावस्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत टप्प्याटप्प्याने कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे। या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून मागण्या मान्य करण्यासंदर्भात लोकशाही पद्धतीने गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर आंदोलने, प्रभात फेरी मागणीबाबत जनजागृती मेळावे, उमेद मागणी जागर, दिंडी व महाअधिवेशन भरविण्यात येणार असल्याचे राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। तसेच जिल्हाधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील शिर्के व कॅडर संघटनेच्या अध्यक्षा रुपाली नाकाडे यांनी बहुसंख्येने कुटुंब आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। सदर आंदोलनात जिल्हाध्यक्षा सरस्वती रामनाथ खुर्द, सचिव विजया शांताराम खैरनार, कोषाध्यक्ष भारती अविनाश नाठे, उपाध्यक्ष जयश्री माणिक महाले, विभागीय अध्यक्ष मनीषा कैलास कहांडड, तसेच कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष उज्ज्वला सोनवणे, उपाध्यक्ष संदीप सिसोदिया, सचिव अमोल बाविस्कर, कोषाध्यक्ष नितीन कपुरे आदींसह कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।